महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी शहरामध्ये गेल्यानंतर विकास कुठंच आपला दिसत नाही. सर्व शहरं विकासाच्या अभावी भकास झालेली आपण सगळेजण बघू शकतो. पण तरी सुद्धा पाटील साहेब म्हणजे जे मंत्री आहेत ते जे बोलतात त्याच्यावरून एकच जाणवतं, विकास हा सामान्य लोकांचा नाही तर शहराचा झाला नाही, विकास मात्र नेत्यांचा झालाय. त्यामुळे लक्ष्मी दर्शन त्यांच्या भाषेत बोलायचं झालं नाही तर पैशाचं दर्शन हे फक्त नेत्यांना नाही तर खात्यांच्या प्रमुखांना झालेलं आहे. आणि या इलेक्शनमध्ये तो सर्व पैसा लोकशाही दाबण्यासाठी, लोकशाही मोडण्यासाठी तिथं केला जाईल. हे कितपत योग्य आहे? इलेक्शन कमिशन आमच्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देऊन आहे. आम्ही काय बोलतो, कसं बोलतो, वोट चोरीबद्दल बोललो तर आमच्यावर कारवाई केली जाते. आणि दुसऱ्या बाजूला सत्तेत असणारे मंत्री अशा पद्धतीने लक्ष्मी दर्शन नाही तर पैशाचं दर्शन म्हणजे इलेक्शनच्या काळात आम्ही पैसा वापरू हे जर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बोलत असेल आणि इलेक्शन कमिशन शांत बोलत असेल, एकच म्हणावं लागेल, इलेक्शन कमिशनचा मालक जर आज कोण असेल तर भाजप मित्र पक्ष आहेत. आणि ह्याच्यात काय होणार आहे तर लोकशाही ही धोक्यात 100% येईल. मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने भाजपला काय कळतं तर फक्त अशा पद्धतीने राजकारण करणं कळतं. त्यांना विकासाच्या बाबतीत कळणार नाही. गुजरातला मोठं करत चाललेत आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राला खाली खेचत चाललेले आहेत. आणि काय इथं येऊन बडबड करत बसतात तर मग याचं नाव बदलतो, त्याचं नाव बदलतो, हे करतो, ते करतो. अरे हाताला काम द्या. युवा शिक्षित आहे पण नोकऱ्या नाहीत आणि सगळ्या नोकऱ्या गुजरातला तिथं चाललेल्या आहेत. त्यामुळे उगाच हवेत गोळ्या मारण्यापेक्षा, फालतूगिरी करण्यापेक्षा जरा जमिनीवर या आणि लोकांच्या हितासाठी काहीतरी करा. पण हे मात्र बीजेपीला जमणार नाही. जातीवाद करतील, धर्मवाद करतील, त्याच्यातच व्हेज नॉन व्हेजचा वाद करतील, मराठी अमराठीचा वाद करतील आणि याच्यातच कसं तरी इलेक्शन काढून घेतील आणि नंतर काय करतील तर आपली घरं भरतील. जसं लक्ष्मी दर्शनच्या बाबतीत एक मंत्री तिथं म्हणले, त्याच्या स्वतःच्या घरात पैसे आणि गरिबाच्या घरात मात्र महिन्याला 1500 रुपये, असं कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचं राजकारण भाजपली केलं जाते असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यांच्याकडे नेते राहिले नाहीत, त्यांच्याकडे कार्यकर्ते राहिले नाहीत. त्यामुळे भाजपले जसं पूर्वीचे भाजपचे कट्टर लोकांना बाजूला ठेवलं आणि तिथून काँग्रेस, आमच्या पक्षातून, इतरही पक्षातून, समजा शिवसेनेतून बरेच नेते त्यांनी स्वीकारले, त्यांच्यात आणले. आता नवीन प्रथा सुरू केलेले हे तिन्ही पक्ष वेगळे झालेले आहेत. त्यामुळे एकामेकाच्या मतदारसंघात, भाजपच्या मतदारसंघात आमचा एखादा चांगला असेल तर मग अजितदादा त्याला घेत आहेत, नाहीतर एखादा शिवसेनेचा चांगला असेल त्याला बीजेपी घेत आहे. त्यामुळे कुठं ना कुठे ते 2029ची तयारी हे तिन्ही पक्ष त्या ठिकाणी करत आहेत. पण अशा पद्धतीने हे जे काही नेते, उड्या मारणारे नेते आहेत, याला तसंही लोक आता कंटाळलेली आहेत. त्यामुळे उद्या जाऊन 2029ला आम्ही नवीन चेहऱ्यांना पुढे आणू शकतो. मी त्याचा काही अभ्यास केलेला नाही. आम्ही आमच्या लेवलवर जिथं कुठं आम्हाला जाता येईल, आता आम्ही काही मोठे नेते नाहीत त्यामुळे मी जामखेड शहरावर लक्ष देऊन आहे. बाकी नेते आपापल्या लेवलला त्या ठिकाणी जात आहेत. बऱ्याच ठिकाणी ज्या काही आघाडी झालेल्या आहेत त्या थोड्याशा वेगळ्या प्रकारच्या पण आघाडी झालेल्या आहेत, इतर पक्षांना विश्वासात घेऊन तिथे झालेल्या आहेत. आणि त्यामुळे कदाचित काही लोक जात आहेत, काही लोक जात नाहीत. त्यामुळे मला तेवढंच त्यांना सांगायचं आहे, तुम्ही तुमचं बघा. तुम्ही वोट चोरी केलेली आहे, तुम्ही तिथं नगराध्यक्ष पद मिळवण्यासाठी, आपल्या घरातल्या लोकांना मिळवण्यासाठी तुम्ही बिनविरोध दमदाटी करून पैसा वापरून तिथं करत आहात. प्रशासनाचा नाही तर अधिकाऱ्यांचा वापर तुम्ही तिथं करत आहात. आता तुमचेच एक मंत्री म्हणतात की लक्ष्मी दर्शन तिथं होणार आहे. मग कुठंतरी असं झालंय की लोकशाही आज धोक्यात आलेली आहे आणि ती धोक्यात आल्यामुळेच कदाचित काही नेते हे फिरत नसावेत असं आपल्याला म्हणावं लागेल. एखाद्या कार्यकर्त्यावर हक्कभंग येण्याची पहिलीच वेळ असावी. म्हणजे ते जे पद आहे ते एक संविधानिक पद आहे. त्या पदाचा वापर हा कुठंतरी दोन्ही बाजूला म्हणजे सत्ताधाऱ्यांना ऐकून आणि विरोधकांचं सुद्धा ऐकून लोकांचं हित जपण्याचं ते पद आहे. राजकीय भूमिका घेत असताना तुम्हाला दोनदा विचार करावा लागतो, कारण का ते पद हे काही राजकीय पद नसून सगळ्यांची अपेक्षा एवढीच असते की तिथं जे विधान परिषद आहे ते बॅलन्स पद्धतीने चाललं पाहिजे. पण आता काही लोक वेगळ्या पद्धतीने प्रचार करतात. सूर्यकांत नानाचे सर्व शब्द चांगले होते, योग्य होते असं मी म्हणणार नाही. हे सूर्यकांत नाना बोलत असताना, या शहराचा विचार करत असताना ज्या पद्धतीने लोक रागवलेले, चिडलेले आहेत, त्याच अनुषंगाने ते सुद्धा कुठेतरी एक चिडले होते की अशा पद्धतीचं राजकारण, अशा चुकीच्या व्यक्तींना तिथं जे काही नगरसेवक पद आहे ते दिलंय ते चुकीचं आहे आणि त्या अनुषंगाने ते बोलले असावेत. पण मग तुम्ही तुमच्या पदाचा वापर, ते सुद्धा जेव्हा आता आचारसंहिता चालू आहे, आचारसंहिता चालू असताना तुम्ही सरकारी हेलिकॉप्टर वापरता. आता प्रचारामध्ये फिरत असताना
त्यांची मध्ये गाडी आणि पुढे 2-2 पोलिसांच्या गाड्या, हे खरं तर परवानगी नाहीये. आणि मग अशा पद्धतीने तुम्ही जर करत असाल तर मला एवढंच म्हणायचं आहे की या व्यक्तीकडे बघितल्यानंतर खरंच संविधानिक पदाला न्याय दिला जातो का असा प्रश्न पडतो. तर याच्या आधी इतिहासामध्ये आपण गेलो तर अनेक असे प्रेसिडेंट होऊन गेले, अनेक गव्हर्नर होऊन गेले, अनेक अध्यक्ष सभापती होऊन गेले, ज्यांनी त्या पदाची गरिमा ही राखलेली आहे. पण ज्या पद्धतीचं राजकारण हे या ठिकाणी करतात तर ते कुठंतरी चुकीचं वाटतं. कदाचित 2019ला जे सूर्यकांत नाना आहेत ते त्यांच्याकडे होते, ते आपल्याकडे आले, त्यावेळेसचा राग आता कुठेतरी त्यांनी काढला. त्यामुळे हक्कभंग करत असताना चुकीच्या लोकांवर आजपर्यंत हक्कभंग तुम्ही कधी केला नाही, पण करायचं असेल तर कार्यकर्त्यावर तुम्ही करता. याच्या आधी पवार साहेबांवर राजकीय दृष्टिकोनातून बोललं गेलं, ते खासदार असताना सुप्रियाताईंवर त्या ठिकाणी बोललं गेलं, जयंत पाटील साहेबांवर बोललं गेलं, राहुल गांधीजींवर बोललं गेलं, त्याच्याच बरोबर सोनिया गांधीजींवर बोललं गेलं, ते सुद्धा काही मंत्री आणि प्रमुख पदावर असणाऱ्या लोकांनी. तेव्हा तुम्ही हक्कभंग आणत नाही. इथं एक कार्यकर्ता भाषणात स्थानिक परिस्थितीवर विचार करत, भाष्य करत एखादं वक्तव्य करतो आणि त्याच्यावर तुम्ही कारवाई करत असाल तर कर्जत जामखेडचं वजन जरा जास्तच वाढलंय. आमचं राजकीय वजन तर वाढलंच आहे, पण आमच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा राजकीय वजन वाढलंय असं आपल्याला म्हणावं लागेल. नाही, चुकीचं आहे ना. आता गुंडाशाही वाढतच चालली. आता माझ्याच मतदारसंघामध्ये नगर परिषदेचं इलेक्शन आहे जामखेडला, तिथं भाजपकडनं अनेक गुंडांना आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांना तिकीट दिले. म्हणजे भाजप मुद्दामून गुंडांना ताकद देते असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्या बाजूला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षाला जर मारलं जात असेल तर मग पोलीस काय करतायत एक्झॅक्टली? लोकांचं हिताचं काम करतायत, लोकांना सुरक्षित ठेवतायत का वेगळंच काहीतरी कुठल्या तरी नेत्यांची घर राखण करतायत, हे आपल्याला बघावं लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.